कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोपरगाव शहरात सर्वच पक्षांकडून कॉर्नर सभेच्या माध्यमातून प्रचार सुरू असून आरोप प्रत्यारोपांची तोफ डागली जात आहे. कोपरगाव शहरातील प्रभाग 3 मधील आढाव वस्ती जानकी विश्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे तसेच प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार निर्मला सोमनाथ आढाव व जनार्दन कदम यांच्या प्रचारार्थ आमदार आशुतोष काळे यांनी कॉर्नर सभा घेत प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत कोपरगावच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा मांडत नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी आमदार आशुतोष काळे, काकासाहेब कोयटे व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे. तर नगरसेवक पदाचे उमेदवार जनार्दन कदम, निर्मला आढाव यांनी प्रभागात पाठपुरावा केलेल्या विकास कामाचा पाढा जनतेसमोर वाचत सेवा करण्याची संधी मागितली आहे. तर आमदार आशुतोष काळे हे रील स्टार नाही तर रिअल स्टार आहे असे म्हणत अश्विनी नरोडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी प्रभागातील गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव, संदीप कोयटे, सोमनाथ आढाव, धनंजय कहार, अश्विनी नरोडे आदींसह प्रभागातील नागरिक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक आम्ही लढवतो ते सर्व पत्रकार सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भागाचे उमेदवार निर्मलाताई सोमनाथजी आढाव, जनार्दन सुधाकर कदम. मला प्रथमतः उमेदवाराच्या बाबतीत बोलावं असं वाटतं. खरं तर दोन्ही उमेदवार मला सांगत होते, काका तुम्ही काही आमच्या भागात प्रचारावर घेऊ नका. तर कोपरगाव जेव्हा निवडणुकीची चर्चा चालू झाली त्यावेळेस त्या चर्चेमध्ये एक नाव सगळ्यांकडून एकमताने येत होतं. निवडणुकीचं काय होईल आम्हाला माहित नाही, पण जना कदम हा गावातल्या सर्वाधिक मताधिकारी निवडून येणार आहे ही चर्चा गावात होती. आमचे जेठाबाई मला रोज सांगायचे, रोज सकाळी जेव्हा आम्ही मॉर्निंग वॉकला बैठक करायचो जेठाबाई मला कायम सांगायचे जना भाऊ सर्वाधिक मताधिकारी निवडून येणार. मी डिक्लेअर कॅन्डिडेट होते. जना भाऊच्या जोडीला आता निर्मलाताई जेव्हा आल्या तेव्हा निर्मलाताई आपली जबाबदारी आता ते मताधिक्य वाढवायची. कोपरगावात नाही, महाराष्ट्रातलं सर्वाधिक मताधिक्य तुम्हाला मिळालं पाहिजे आणि ते मिळणार याची मला आजच्या सभेवरून खात्री वाटायला लागली. एक लक्षात घ्या, या आपल्या प्रभागामध्ये आहे कोण? पुढच्या बाजूला बाळासाहेब आढाव, कृष्णा आढाव. पुढच्या बाजूला वार्डाची भौगोलिक रचना लक्षात घ्या. मध्ये बोरवके पण स्टेजवर आलेले आहेत, योगेश वाणी पण आलेला आहे. अजून कोण राहील आपल्या भागातलं? जेठाभाई पण आले, पटेल कंपनी, बापू पण आले, मध्ये सगळेच आले. आता राहिलं कोण या वार्डामध्ये? हे सगळे म्हणजे मला, मी पण अनेक वेळा निवडणूक लढवल्या, सर्व निवडणुका लढवलेले बाळासाहेब, कृष्णाजी आपण सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे या प्रभागामध्ये विजय हा निश्चित आणि निश्चित आहे. याविषयी माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. फक्त हा विजय सर्वाधिक जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यानं या प्रभागाने आपल्याला उमेदवारांना लीड दिला पाहिजे. मला दिला पाहिजे, जनाभाऊला दिला पाहिजे आणि निर्मलाताईला सुद्धा दिला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की विरोधी या भागामध्ये येत आहेत तुमच्याकडे प्रचाराला. अरे काय बोलावं, खोटं किती बोलावं, याला काही मर्यादा असतात हो. काल परवा इथे एक सभा झाली, इथं झाली की कुठे झाली मला आठवत नाही. त्यांच्यातल्या एका उमेदवारांनी सांगितलं या प्रभागामध्ये जे काही रस्ते झालेले आहे, या प्रभागामध्ये जे काही कामं झालेले आहे ते माजी आमदारांच्या, आमच्या ताईंनीच केलेले आहे. अरे याच्यासारखा विनोद नाही हो. या प्रभागामध्ये जे काही कामं झालेले आहे ते आशुतोष दादांच्या आणि आशुतोष दादांच्याच निधीतून झालेले आहे. त्याचप्रमाणे आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून 3.25 कोटी रुपयाचे कामं केलेले. त्याला या ताई हजर नव्हत्या. या ज्या माजी आमदार ताई आहेत या त्याला हजर नव्हत्या. ते कामं अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पालकमंत्र्यांना फोन केला होता की तुम्ही माझ्या परवानगीशिवाय या प्रभागात निधी देताच कसा.
त्याच्यावर त्या कामाला हजर सुद्धा राहिले नाही. रिद्धी सिद्धीनगर, सनशाईन टॉवर सगळीकडे ते कामं झालेले होते आणि आशुतोष दादा त्या कामाचं स्वागत करायला या ठिकाणी आलेले होते. आशुतोष दादा हे प्रत्येक कामाचं स्वागत करणारा माणूस आहे, विकास करणारा माणूस आहे, विकास कामांना साथ देणारा माणूस आहे. आणि समोरची जी पार्टी आहे ती प्रत्येक कामाला विरोध करणारी पार्टी आहे, प्रत्येक काम अडवणारी पार्टी आहे. मी ते त्यांचं नावच ठेवलेलं आहे, खोडा पार्टी. मग आता ऐकायला मिळालं जनाभाऊनीच्या काही पैठण्या वाटल्या आपल्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये. ते झालं पैठण्या आम्हीच दिलेल्या आहे आणि आणून दाखवलं बिल. एक जणांनी काय प्रचार केला की निवाराचे उत्तरे मी आणून ठेवलेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा निवारातल्या सगळ्या लोकांना उत्तरे दिल्याचं आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं त्यावेळी तोंड कशी पडले. निवडणुकीमध्ये सुद्धा कसे कसे आडवे आले बघा. सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये त्यांनी सगळ्यांनी अर्ज भरल्यानंतर या निवडणुकीला जिल्हा न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा न्यायालयातून मिळाले नाही, उच्च न्यायालयामध्ये गेले, तिथून सुद्धा तोंडावर आपटले. तोंडावर आपटल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांनी खोडे घालण्याचं काम चालूच केलं. आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही, आम्ही आशुतोष दादांचे विकास कामं सांगतोय. मी सांगतोय सगळ्या गावामध्ये समता पतसंस्थेच्या माध्यमातून, समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून मी जे जे काही कामं केलेले आहेत ते मी सांगतो आहे. म्हणजे समता पॅटर्न काय आहे हा समता पॅटर्न मी सगळ्यांना सांगतो आहे. त्याची त्यांना अलर्जी झाली पण त्यांनी समताच्या विरोधातच मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये काही आपल्या बगल बच्च्यांना हाताशी धरलं आणि जे आमचे वर्षानुवर्ष थकबाकीदार आहेत, ज्यांचे दावे सगळ्या न्यायालयांनी फेटाळलेले आहेत, एवढंच नव्हे खोटे दावे दाखल करतात म्हणून त्यांना 2000 ते 50 रुपयेपर्यंतचे दंड केलेले आहेत. अशा आमच्या विरोधकांना, अशा आमच्या थकबाकीदारांना पुढे आणून त्यांनी समताच्या विषयी सुद्धा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची जाणीव ठेवून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. फक्त एक लक्षात घ्या, मी नगराध्यक्ष होऊन एक उपयोग नाही. माझ्या विचाराचे, आशुतोष दादांच्या विचाराचे 30 ते 30 नगरसेवक निवडून आले पाहिजे. तुम्ही म्हणाल आमचं तर काही इतर प्रभागात मतदान नाही, पण तुमचे नातेवाईक असतील, पाहुणेरावळे असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना तुम्ही सांगा की आशुतोष दादांच्या कामामध्ये खोडा घालणाऱ्या पार्टीला तुम्ही निवडून देऊ नका. 30 ते 30 उमेदवार तुम्ही आशुतोष दादांच्या विचाराचे निवडून द्या, तरच मला नगरपालिकेमध्ये काम करता येणार आहे. नाहीतर मी नगरपालिकेमध्ये निवडून गेलो, मी एखादा ठराव मांडला, तो ठराव जर नामंजूर झाला तर आपल्याला पुढचे कामं करता येणार नाही. आणि तशी नीती आहे या विरोधकांची. एक लक्षात घ्या, त्यांनी काम करताना आशुतोष दादांनी 5व्या तळ्याचं काम केलं. गाडीत तुम्ही सांगितलं शुद्ध पाण्याची अपेक्षा केली, ते शुद्ध पाणी काय येत नाही याला कारण विरोधक आहे. त्यांचे 5व्या तळ्याचं काम लांबवण्याचा प्रयत्न केला, वारंवार न्यायालयामध्ये गेले, 36 तारखा न्यायालयामध्ये झाल्या. कोट्यवधी रुपये त्या तारखांकरता ज्यांनी खर्च केले ते कोट्यवधी रुपये यांनी तळ्याच्या कामाला लावायला पाहिजे होतो. आपला वेळ विकासामध्ये खर्च करायला पाहिजे होता. बऱ्याच वेळचे थांबलेले का तर तुम्ही सर्वांचे लाडके म्हणून सगळे थांबले. हा वेळ स्वयंपाकाचा आहे महिलांचा, पण का थांबले तर आपले लाडके आमदार येत आहेत. सगळे म्हणजे स्वयंपाक बाजूला ठेवून सर्व महिला मंडळ तुमची वाट बघत थांबले. सर्वांनी सर्व प्रश्न मांडले, सगळं बोलून झालं, माझ्यासाठी काहीच ठेवलेलं नाही दादा. पण तरी मी एक वस्तीपुरतं बोलते. आता हा जो रस्ता आहे सर्वांनाच माहिती आहे या रस्त्याची काय अवस्था होती. तो रस्ता आपल्याला दादांमुळे झाला. आपल्या हवेपासून तर पाण्याच्या टाकीपर्यंत तो रस्ता दादांनी केला. राहिला विषय वस्तीत कुठल्याही प्रकारचे रस्ते नव्हते, गटार नव्हती, हायमॅक्स लाईट, हा लाईट इथं आम्ही देवी बसवायचो, इतकी लाईटची पंचत व्हायची. कोणाकडून लाईट घ्यावा, कोणाच्या मीटरमध्ये लाईट जोडावा, हा मोठा प्रश्न होता आमचा. पण आता हा आयमॅक्समुळे आमच्या देवीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. राहिले विषय आमचे मेजर्स आहे, त्यांच्या घरी तर कळतच नाही कधी रात्र होते कधी दिवस आहे, एवढं प्रकाश आहे. आणि हो सर्वात महत्वाचं त्या दिवशी ती ताईला आठवण करून दिली. ताईनी पण तो मुद्दा मांडला.
आपल्या वस्तीहून जी 33 केवी कारखान्याची जी लाईट गेली होती, आपण किती दिवसापासून वरती हात करा हा मुद्दा दादांकडे मांडायचा. जेव्हा दादा आमदार नव्हते, दादांच्या माग दादा तेवढं बघा ना, ते लाईटचं बघा ना दादाकडे कुठलंही पद नव्हतं. साहेब कृष्णा भाऊ डॉक्टर साहेब फक्त साहेब सांगायचे, भाऊ बोला ना तेवढं, दादा तेवढं करा ना. पण दादाने शब्द दिला होता थांबा थोडं. तो प्रश्न दादांमुळे सुटला. त्याला किती खर्च आला असता हे मलाही माहित नाही आणि तुम्हालाही सांगू शकत नाही आणि आपण करूही शकलो नसतो. ती सर्वात मोठी लाईट होती, 33 केवी कारखान्याची लाईट होती. त्याला शक्य नव्हतं की बाहेर काही बोलत नाही. आणि सर्वात मेन प्रश्न म्हणजे गटरीचा पाण्याचा जो प्रश्न होता, बाहुलला टेन्शन आला असं ना, तर बहिणी काय बोलते. पाण्याचा प्रश्न होता. खरंच भाऊ मनापासून मी दादांचे धन्यवाद मानते. जे 28 दिवसाला पाणी होतं, खरंच खूप हाल काढले आम्ही. मला जर माहित असतं कोपरगावची जर पाण्याची अशी परिस्थिती ना, भाऊ नक्कीच विचार केला असतं कोपरगाव जाऊ का नको. म्हणजे खरंच खूप मोठा प्रश्न होता कोपरगावला. सर्वात मोठा सासरू असेल तो असा असायचा, पोरी पाणी जपून वापर. गावाकडे वाढलेल्या मुली विहिरीचं पाणी नाही का, दुष्काळ असायचं, मोटरी चालू असायचं, बदाबदा ते काय म्हणतात दांडाने पाणी व्हायचं. धपाधप धुणं कपडे भांडे सगळं काही. आम्ही गावाकडे वाढलेल्या मुली, आम्हाला एकदम मोकळं पाणी वापरायची सवय. आणि इथं आल्यानंतर सगळ्याच गोष्टीला म्हणजे आता नाव घ्यायची गरज नाही, पण एक बादलीच वापरायची बरं का, अशी इथली परिस्थिती होती. आणि पाणी आल्यानंतर लाईट नसायची, तर टॉयलेटच्या टाकीत अगदी बादलींनी पाणी भरून मी आणि माझे दीर बंधू जिन्यानी वरती जाऊन त्या टाकीत आम्ही पाणी भरायचो, मग ते पाणी वापरावं लागायचं खाली. इतकी वाईट अवस्था होती पाण्याची. पाण्याविषयी बोलणं म्हणजे खूप भयंकर पाण्याचा विषय. आणि राहिला गटरीचा प्रश्न. गटर सगळ्या ओपन होत्या. ज्या पाण्याची लाईन गेलेली असायची तिथं जर गटर असली, ते पाण्याची पाईपलाईन जर लिकेज असली तर ते गटरीचं पाणी त्या पाईपात जायचं. ते पाणी आपल्याला प्यायला यायचं. मग ते विचारू नका ते पाणी कशाचं असेल, श्वास काटायचं की सगळंच काय होतं. मग त्यात जीव जंतू किटाणू सगळेच यायचे. इतकी घाण परिस्थिती होती कोपरगावची पाण्याची. दादा खरंच सर्व महिला पाण्याच्या विषयी तुमच्यावर सगळ्या खुश आहे. हा सर्वात मोठा प्रश्न होता, दादांनी तो मिटवला. मी सर्वांना विनंती करते, दादांनी जसा तुमच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवला, जसा तुम्ही दादांवर विश्वास दाखवला, दादांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजय केला, तसंच नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री काकासाहेब कोयते आताच त्यांनी भाषण केलं, खूप छान बोलले. ते आपल्याला खूप वेळ दिला त्यांना सरळ म्हणजे वेळ नसते एवढा, पण आपल्याकडे खूप वेळ दिला. काकांनाही तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा. आणि त्याचबरोबर आपले नगरसेवक पदाचे उमेदवार जनभाऊ कदम आणि मी स्वतः निर्मला आराम तुम्हाला सर्वांना विनंती करते, आम्हा तिघांनाही प्रचंड बहुमताने विजय करा. एक विश्वास दाखवून बघा. संख्या आहे, लक्षवेधी संख्या प्रत्येक गावामध्ये या गोष्टीची चर्चा चालू आहे की लोकांच्या संख्येला खूप लोक असतात. दादा ही उपस्थिती म्हणजे दुसरं ही फक्त गर्दी नाही, ही तुमचं सक्षम नेतृत्व आणि आम्हा सगळ्यांचं तुमच्यावर असलेल्या विश्वासाची पावती आहे. तुम्ही ज्या सगळ्या जनतेला सांगितलं त्या वयामध्ये मुलं एन्जॉय करण्यासाठी त्या वयामध्ये दादा तुम्ही आमच्यासाठी उपोषणाला बसले. आणि दादा मला आमच्या चैताली ताई तुझ्या फॅमिलीची आणखी लेख आणि परदेशात शिक्षण घेतलेली मुलगी आज अट्टहास करू शकत नव्हती किंवा पुढे एन्जॉय करू शकत नव्हती, पण त्यांनी ते सगळं सोडून तुमच्या खांद्याला खांदा उभा राहून त्या उपोषणामध्ये त्या सहभागी झाल्या आणि आजही त्या आमच्यासाठी लढा देत आहे. कारण तुम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे नगरसेवक पदासाठी उमेदवार दिलेले आहे जनाभाऊ, तर जनाभाऊ 28 नोव्हेंबर 2016ला नगरसेवक म्हणून निवडून आले
आणि 29 नोव्हेंबर 2016 नंतर आमच्यापैकी कोणालाही जनाभाऊकडे अडचण घेऊन जाण्याची वेळ आली नाही. आम्ही तिथे जनाभाऊकडे आमची अडचण घेऊन पोहोचण्याआधी जनाभाऊ आमच्याकडे यायचे, तुम्हाला काही अडचण आहे का? बरोबर आहे ना? केलं ना जनाभाऊने आपलं काम. आणि आज तुम्ही निवारा बघा, सुभाषनगर बघा किंवा आपलं रिद्धी-सिद्धी-नगर बघा, आपल्या कोपरगावमध्ये सगळ्यात विकसित झालेले हे आपले ठिकाण आहे आणि ते आपल्या जनाभाऊंनी केलेले आहे. आणि आपल्या कोपरगावकरांचं नशीब एवढं व्यवस्थित आहे, एवढं चांगलं आहे की आपल्या दादांनी ज्यांचं बोट धरून जनाभाऊंनी हा विकास केला ते आपले काका आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी दिलेले आहेत. त्यामुळं तुम्ही विचार करू शकता, जर निवारा सुभाषनगर याचा एवढा विकास झालेला असेल तर पुढच्या 5 वर्षात आपलं कोपरगाव कुठं पोहोचलेलं असेल. मी बाकीच्या उमेदवार सारखं आपल्या नगराध्यक्ष उमेदवाराला कोणी साहेब सर म्हणत नाही, कारण ते आपले उमेदवार तर आहेत पण ते आपल्या कुटुंबातील एक भाग आहे, म्हणून आपण त्यांना सर्व लाडाने काकाच म्हणतो. कोणी काका साहेब म्हणत नाही, कोणी काही म्हणत काका सर म्हणत नाही, सगळे त्यांना काकाच म्हणतात. कारण आता गंगुले सरांनी सांगितलं की आपले जे विरोधक आहेत ते तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाचे तिथं फ्लेक्स बोर्ड लावतात, हा निधी आम्हीच आणून दिलाय, हा निधी आम्हीच आणलेला आहे, हे आम्हीच केलेलं आहे. पण दादा, ही आमची कोपरगावची जनता, ही सगळी जनता सुशिक्षित आहे आणि यांना माहिती आहे की दादा तुम्ही रील स्टार नाही, तुम्ही रिअल स्टार आहात आणि ह्या कोपरगावचा काया पालट हा तुम्हीच केलेला आहे. त्यामुळं मी सगळ्यांना आवर्जून सांगते, आपले जनाभाऊ हे तर आज निवडणूक जशी लागली तेव्हाच फिक्स झालेल्या जनाभाऊ सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार आहे. पण त्याचबरोबर आपली बहीण निर्मलाताई या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी उत्सुक आहे. तर मी सर्वांना विनंती करते की येत्या निवडणुकीमध्ये सर्वांनी 3 घड्याळाचे बटन दाबून आपल्या आशुतोष दादांच्या कामाला बळ देण्यासाठी आपले उमेदवार निवडून आणावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान प्रभाग 3 मध्ये कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बराच उशीर झालेला आहे. सर्व मतदार बंधू भगिनी अनेक जण 7 वाजेपासून या ठिकाणी आलेले आहात. मी अधिक वेळ न घेता या निमित्तानं काही गोष्टीचा उहापोह आपल्या समोर करू इच्छितो. आदरणीय काकासाहेबांसोबत मी 96-97 पासून त्या ठिकाणी त्यांच्या सेवेमध्ये आहे. दादांनाही कल्पना, या गोष्टीची कल्पना आहे. आदरणीय काकांकडे मला जवळपास 27 वर्ष झालेले आहे. मी कॉलेजला जॉईन असताना SYBA शिक्षण घेत असताना काकांनी मला शिपाई पदाची नोकरी त्या ठिकाणी समतापद संस्थेमध्ये दिली आणि तेव्हापासून मी काकांचा विश्वास संपादन करून आज या इथपर्यंत पोहोचलेला आहे. सन 2016 मध्ये आदरणीय काकांनी मला नगरसेवक पदासाठी त्यांच्या कुटुंबात कोणी उत्सुक नसल्यामुळं त्या ठिकाणी मला उमेदवारी त्यांनी दिली आणि या कोपरगाव शहरामध्ये सर्वाधिक जास्त मतांनी 850 मतांनी मी या ठिकाणी निवडून आलो होतो. आणि 2016 नंतर जेव्हा मी निवडून आल्यानंतर फक्त सेवाभाव म्हणून या प्रभागामध्ये मी कार्यरत राहिलो. अनेक विकास कामे कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, आपणही वेळोवेळी मला त्या ठिकाणी सहकार्य केलं मागच्या 2-3 वर्षामध्ये. फक्त विकासाचा एक अजेंडा घेऊन त्या ठिकाणी मी ह्या गेल्या 2016 पासून आजपर्यंत या ठिकाणी कार्यरत आहे. वेळोवेळी काकांनी मला त्या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं. सुरुवातीच्या काळामध्ये हा भाग अतिशय प्रभाग हा सर्वाधिक मोठा आहे, आपल्याला कल्पना आहे. या प्रभागामध्ये निवारा असेल, कोजागिरी कॉलनी असेल, सुभद्रनगर, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी-नगर या नव्याने स्थापन झालेल्या या ठिकाणी वसाहती होत्या. आडावस्ती असेल, भामानगर, साई सिटी, विद्यानगर, श्रीरामनगर, बँक कॉलनी असा हा विस्तृत असलेला वार्ड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता. आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी त्या भागाचा अनुशेष शिल्लक, कामाचा अनुशेष त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला होता. आणि मी सातत्यानं या कामासाठी या नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडविले आणि फक्त मागचे 9 वर्ष फक्त काम म्हणजे काम याच डोक्यात ठेवून त्या सातत्याने ते कामाचा पाठपुरावा करून आपल्या सर्वांच्या समस्या सोडवण्यामध्ये मी सक्षम ठरलो होतो आणि याची सर्व आपल्याला कल्पना आहे. परंतु गेल्या काही 10 दिवसापासून जो आपण नगरपालिकेचा प्रचार चालू आहे की त्या ठिकाणी काही जणांनी येऊन इथून सांगितलं की जनार्दन कदम यांनी आम्हाला सोडून गेले आणि त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. परंतु मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आदरणीय काकांनी वयाच्या 19व्या वर्षापासून मला सांभाळलेलं आहे
त्याच्यामुळं 27 वर्ष मी त्यांच्याकडे काढलेले आहे. त्याच्यामुळं मला कोणाकडे सोडून जाण्याची आवश्यकता वाटली नाही. काकासाहेब जिथे जातील त्यांच्या मागे मी राहणार हे आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे. आणि यापुढे मी आदरणीय दादांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. आपल्या सर्वांच्या समोर मी सांगतो की मी जिथं असतो तिथं प्रामाणिक असतो आणि येत्या 5 वर्षामध्ये देखील आपली प्रामाणिकपणे निश्चितच मी सेवा करेन. आणि आपणही सर्वांनी या ठिकाणी आदरणीय काकांच्या मागे मोठ्या ताकदीनं आपल्याला सर्वांना उभं राहायचं आहे. आमच्या निर्मळताई आढाव देखील आपल्या या उमेदवार आहेत. त्यांनाही आम्हाला तिघांनाही आपण प्रचंड मदत देखील निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. वाढपे तुमच्या ओळखीचं आहे, वाढी तुम्हाला जास्तच मिळणार आहे. त्यांच्याबरोबर आपले दोन्ही उमेदवार खालचे पण आपण चांगल्या मताने निवडून दिले पाहिजे, जेणेकरून त्यांना पण त्या ठिकाणी काम करण्याचा उरूप येईल. अजून सेवाभाव तुमचा म्हणजे सेवाभाव जो तुम्ही त्या पद्धतीने सेवा देता ते अजून त्या ठिकाणी लोकांची सेवा करावी असं मताधिक्य आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. घरचा उमेदवार असल्यानंतर तुमची जबाबदारी वाढलेली, मतदान वाया न जाता जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या प्रभागातून त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मिळालं पाहिजे. या हक्काचा वाढ असल्यामुळं नगरसेवक सुद्धा चांगल्या मताने निवडून आले पाहिजे. ही जबाबदारी आपल्यावर आहे. निवडून तर ते आलेले, परंतु मताधिक्य चांगल्या पद्धतीचं पाहिजे. तिथं बसलेले पत्रकार म्हणतील फार ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना दिसतोय. तसं काही नाही. आपल्या घरचे प्रभागातील लोक आहेत त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण बोलतो. आपली जबाबदारी आपण लक्षात घेतली पाहिजे. जे नगरसेवक आपल्या या ठिकाणी आहे किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचा घरचा प्रभाग असल्यामुळे ही जबाबदारी आपल्याला सर्वात जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या प्रभागातून मिळालं पाहिजे. टक्केवारीमध्ये म्हणतो बरं का, जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या इथून मिळालं पाहिजे, जेणेकरून बाकीचे लोक म्हटले पाहिजे वा घरच्या प्रभागातून त्यांनी जास्तच मताधिक्य घेतलेले. ही जबाबदारी आपण सर्वांनी ओळखावी. त्या पद्धतीने आपण सर्वांनी या तिन्ही उमेदवाराच्या मागे ताकद उभी करावी अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करेल. नुसता आपला प्रभाग नाही, तू प्रत्येक म्हणजे राहिलेले बाकीचे 15 प्रभाग असतील, जिथे जिथे आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, ओळखीचे लोक असतील, यांना देखील आपण सर्वांनी त्या ठिकाणी विनंती करावी तर आपल्या प्रभागातील घड्याळाचं चिन्ह घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपल्या प्रभागातील देखील उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यावे. त्याचं कारण असं आहे तर आपला 5 नंबर तलाव ज्यावेळेस चालू झाला त्या तलावाचं काम थांबावं म्हणून समोरचे लोक यांनी कोर्टामध्ये केसेस केल्या. 36 तारखा घातल्या त्यांनी, कोट्यवधी रुपये खर्च केले आणि प्रत्येक केसमध्ये एवढीच मागणी, त्या 5 नंबर तलावाचं काम पहिलं थांबवा. त्यांना तुमच्या अडचणीशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं. जर 5 नंबर तलाव पूर्ण झाला तर पाण्याचा प्रश्न कमी होईल आणि पाण्याचा प्रश्न जर कमी झाला तर तुमच्याकडनं माझ्याकडनं तुमच्या अपेक्षा जास्त वाढतील आणि म्हणून तुम्ही मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्याल ही भीती त्यांच्या मनामध्ये होती. 5 नंबर तलावाचं काम बंद पाडायचं, एनकेन प्रकारे बंद पाडायचं ही भूमिका त्यांची होती. 40 वर्ष आपण त्यांना आमदार म्हणून काम करायचं. आपल्या देशाला 80 वर्ष स्वातंत्र्याचे होणार आहे 2027 मध्ये. या 2027 वर्षाच्या 80 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आपण समोरच्या लोकांना 40 वर्ष आमदार म्हणून काम करण्याची संधी, निम्मा वेळ त्यांना दिला. 40 वर्ष तरी आपण पाणी भरत बसतोय. काय दुर्दैव आहे आपलं म्हणायचं. म्हणून आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आमदारकी तर 40 वर्ष दिली, नगराध्यक्ष नगरसेवक कायम त्यांच्याच त्या ठिकाणी निवडून आले. आता एवढी सगळी सत्ता देऊन सुद्धा आपल्या सर्वांना अडचणी ठेवायचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि त्यांचा एकच उद्देश
तुम्ही लोक अडचणीत राहिले तर तुम्ही त्यांच्या पाया पडायला जाणार, तर तुम्ही त्यांना विचारायला जाणार. माझा अप्रोच असा आहे, आपल्याला अडचण दिसते, ती अडचण कशी सोडवायची, ती अडचण सोडवल्यानंतर पुढच्या अडचणीकडे आपण जायचं, या पद्धतीने मी काम करणार कार्यकर्ता आहे. आपला पाणी प्रश्न 3 वर्षामध्ये सोडवणारच आहे. पाणी प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, आपल्या रस्त्याचे प्रश्न असतील, हे मूलभूत गरज आहे, या तर आपल्याला मिळायलाच पाहिजे. याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपले मुलं आहेत, प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडिलांजवळ राहून म्हातारपणामध्ये, आजारपणामध्ये त्यांना आधार द्या. परंतु या ठिकाणी रोजगाराच्या संधी तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही, याच्यावर आपल्याला काम करायचं. आपल्या माता भगिनी आपण सर्वजण बसलेलो आहे, आपल्या प्रपंचाला हातभार लागावा, आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याला 2 पैसे काढता यावे, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी आपल्याला 2 पैसे लावता यावे, ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊन कुठला ना कुठला रोजगार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. या आपल्या सर्वांच्या रोजगारासाठी आपल्याला काम करायचं. या ठिकाणी MIDC आपल्याला आणायची, नवीन कंपन्या या ठिकाणी आणायच्या, यासाठी माझा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. त्या दृष्टीने मी काम करण्याचा प्रयत्न करतो. इथं पाणी, रस्ते, गटारीच नाही, या बेसिक गोष्टी जर आपल्याकडे नाही तर इथं कंपन्या येणार आहे का? या गोष्टी सुधारवताना मागचे 5 वर्ष आपले गेले, इथून पुढचे 2-3 वर्ष हे सगळे प्रश्न आपल्याला सोडून रोजगाराच्या प्रश्नाकडे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती, मला आपण आमदार करून 1 वर्ष झालेलं आहे, पुढचे 4 वर्षाचा आमदार मी आहे. या 4 वर्षामध्ये मी राहिलेले मूलभूत प्रश्न सोडवणारच आहे, सोडवणार आहे. पण आपले जे काही शासनाचे निधीचे पैसे असतात ते नगरपालिकेकडे त्या ठिकाणी द्यावे लागतात. म्हणून नगरपालिकेमध्ये आपला हक्काचा नगराध्यक्ष असला, आपल्या हक्काचे नगरसेवक असले तर तो निधी त्या ठिकाणी खर्च होतो. नाही तर असे समोरचे लोक आहेत, त्यांना आपल्या शहराच्या, आपल्या अडचणीशी काही घेणं देणं नाही. आलेला निधी तसाच पडून राहू द्यायचा, अखर्चित ठेवायचा. आणि ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक 2030 साली पुढच्या 5 वर्षांनी होणार आहे, त्याच्या अगोदर कामं चालू करायचे. या भूमिकेचे लोक किंवा या प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जाऊ नये याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची. पुढच्या 4 वर्षामध्ये मी आपल्याला परत या ज्या काही म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये बोलूच देणार नाही, कारण मी आपल्याला रोज पाणी देणार आहे, हा माझा शब्द आपल्याला आहे. म्हणून त्या पद्धतीने मी काम करतोय. परंतु आता आपल्याला या निवडणुकीमध्ये जो निकाल घ्यायचा आहे, नगराध्यक्ष साहेब, आपले सर्व नगरसेवक हे घड्याळ चिन्हाचे निवडून येण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. ही निवडणूक आपण सर्वांनी गांभीर्याने घ्यावी. ही निवडणूक 9 वर्षानंतर होते आणि पुढचं भविष्य ठरवणारी निवडणूक असणार आहे. जर इथून पुढं जर चुकीचा माणूस तिथे निवडून गेला तर पुढचे 4 वर्ष किती जरी निधी मंजूर करून आणला, ते कामं शहरासाठी पूर्ण देण्याची भूमिका समोरच्यांची राहील. म्हणून माझा हक्काचा नगराध्यक्ष, हक्काचा नगरसेवक त्या ठिकाणी खाली काम करणारा पाहिजे. ज्या पद्धतीने आमदारकीची पूर्ण जबाबदारी आपण सर्वांनी मला दिली, राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचं मताधिक्य आपण मला दिलेलं, याची जाणीव मला आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करतोय. परंतु माझ्याबरोबर माझे हक्काचे नगराध्यक्ष, नगरसेवक जर असले तर कामाची गती अजून दुप्पट तिप्पट होणार आहे, याची खात्री मी आपल्या सर्वांना देतो. आणि ती जबाबदारी आपण सर्व या प्रभागात देणारच आहे, परंतु पूर्ण शहरामधून त्या ठिकाणी मिळावी, ती जबाबदारी आपण सर्व प्रभागातील सदस्यांनी घ्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने बराच काळ 30 असून सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहील.